उमेश सर काय प्रॉब्लेम झालाय तुम्हाला? बॉल दिलाय. सलामीची जोडी झाली आहे. रबाना 3 षटकांची मास. स्ट्राईक एंडला मंगेश आहेत ना, स्ट्राईक एंडला नितेश. गोलंदाजी मार्क वरती पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलाय. गोलंदाज आपण पाहतोय साहिल आलेत. पहिला गोलंदाज पिबनचं पहिलं षटक काड्याच्या बाळा संघाकडून. मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिला चेंडू ऑन साईडचा ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो. एक सिंगल भेगाने झाली आहे कंप्लीट. व्हेरी गुड फिल्डिंग. अप्रतिम दर्शाची गोलंदाजी पाहायला मिळते. तेवढं ताकदीचं क्षेत्ररक्षण. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या श्री गणेशा 51 मात्र ओपन केलं जाते. श्री 11 जयशंकर चांदई टीमचं. हा देखील फटका फसलाय. बडी मछली जाल में नितेश भोईर हा सुद्धा डगआउट. नवीन मॅच मैदानाच्या आतमध्ये अतिशय आपण पाहतोय. हा देखील वेगवान चेंडू अक्षरशः नाकात तोंडाच्या समोरून चेंडू काढत असताना साहिल हा गोलंदाज. अप्रतिम भन्नाट वेगाने चेंडू फेकला होता. पहिला चेंडूवरती सिंगल अर्जत केली मंगेशने. त्याच्यानंतर नितेशची पडलेली विकेट अतिश मैदानामध्ये गेली आणि पहिला चेंडू निर्धाव भन्नाट वेग गोलंदाज साहिल यांना. हा देखील बॅकफुट जाऊन स्टिअर करत असताना मिडाम फ्ला फिल्डर तैनात आहेत. एक सिंगल वेगाने झाली कंप्लीट. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 2 अंकावरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अवघी दयनीय अवस्था श्री 11 जयशंकर चांदे टीमची. हा देखील बॅटची लिडिंग एज घेतली आहे. क्षेत्ररक्षकांनी घेतली जाते पकडली जाते कॅच आणि संपवलाय. बॅट्समन मंगेशचा इथे खेळ. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. विकेट क्रमांक 2 चांदई संघाला लागणारा 440 ओव्हरचा दुसरा आदरा. यस आपण पाहतोय रोहित साठी कॅश प्राइज झाले अमर राणे यांच्याकडून. तब्बल रोख रक्कम 200 पारितोषिक. कारण मंगेश सारख्या फलंदाजी पकडली जाते शेल आणि त्याला मात्र जड पावलाने परतीचा प्रवास करावा लागलाय. सलग 2 धावसंख्येवरती लागणारा हा दुसरा आदरा टीम श्री 11 जयशंकर चांदई संघाला. हा देखील वेगवान चेंडू नाट वेग होता या चेंडूवरती देखील. षटक क्रमांक पहिला देखील आता संपलाय आणि षटक क्रमांक 1च्या समाप्तीनंतर आपण धाव फलकाचा विचार केला तर 2 बाद 2 धावा धाव फलकावरती श्री 11 जयशंकर चांदई संघाच्या. हॅलो हॅलो. ओ टू कॉम्बॉक्स मध्ये जॉईन करू आपण निहाल सरांना आमच्या.
यस न्याल सर आपण बोला आता पुढे काहीतरी. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज हरीश खाडे आपण पाहतोय. खाड्याच्या पाडा संघाकडून मात्र गोलंदाजी मार्कवर ओव्हर क्रमांक 2 मध्ये स्ट्राईक एंडला अतिशय नॉन स्ट्राईक एंडला चिराग आहेत. पहिला चेंडू समोर उडवलाय अतिशय बॅट मधून लॉंग आणि लॉंग ऑफच्या मधोमध अक्षरशः साईड स्क्रीनच्या ठोक्यावरून ठोकलाय षटकार. इथे देखील आला षटकार 8 धावा धाव फलकावरती. ओव्हर क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू असताना गोलंदाजी मार्कवरती हरीश खाडे आपण पाहतोय. हा देखील अजून एक दणका अजून एक दणका अतिशय बॅट मधून अजून एक ठोकलाय षटकार. चेंडू सलगचे 2 षटकार पहिल्या 2 चेंडूवरती 14 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 5 रुपयाच्या षटकामध्ये आल्या 2 धावा. त्याच्यानंतर बाग टू बाग 2 षटकार अतिश कोलंबाच्या बॅटमधून हरीश खाडेवरती आक्रमण चलवायला सुरुवात केली. आता इथून जो संघ जिंकेल तो बेकेरे संघाच्या मात्र क्वार्टर फायनल दुसरी खेळताना पाहायला मिळेल. बॅट टॅप केलेला चेंडू एक सिंगल वेगाने केली कंप्लीट. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 15 वरती. मगाच्या मॅच मध्ये म्हटलं तर 55 धावा चेस करण्यासाठी आल्या होत्या त्या ही देखील पाहतोय आपण ऑन साईडला ममदापूर संघ आणि बेकरी संघ केलं असताना 55 धावसंख्या चेस करत आणल्या होत्या 3 षटकांमध्ये. जवळपास 2 धावसंख्येने हरावं लागलं ममदापूर संघाला. इथे देखील आले सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली ती 16 या धावसंख्येवरती. सेकंड राऊंडची पहिली मॅच पाहायला मिळाली ममदापूर आणि बेकरे संघ पुढे वाटचाल केली. आता मात्र दांडी गुल गेली आहे दांडी गुल गेली आहे. ही ते अजून एक विकेट 16 धावसंख्येवरती लागणारा अजून एक मोठा धक्का श्री 11 जयशंकर सांदई संघाला.
उमाजी आलेत. हा देखील लावले पिलपंचांकडे. यस स्टंपला लागलाय. यस फलंदाज आणखीन एक बाद. उमाजी देखील आता परतीचा प्रवास करेल. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. विकेट क्रमांक 34 उमाजीच्या स्वरूपात लागणारा हा सलगचा चौथा रातीम श्री 11 जयशंकर चांदे संघाला 16 धावसंख्येवरती. प्रशांत आपण पाहतोय डबिन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. चिराग ऑन स्ट्राईकला. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? पोहोचतायत. अजून एक विकेट. तिसरी ओव्हर जशी सुरुवात झाली आहे. चिरागला देखील बाद करण्यामध्ये यश मिळालंय. 16 धावसंख्येवरती लागणारा हा सलगचा आपण पाहतोय चिरागच्या स्वरूपामध्ये 5 वादरा टीम श्री 11 जयशंकर चांदई संघाला. आदेश आपण पाहतोय नवीन बॅट्समन नेट नंबर 7 वर ते मैदानामध्ये दाखल झाले. ओव्हर क्रमांक 3 मध्ये सतीश आले. सतीश आडव्या अर्थाने प्रहार केलाय. वाईट लॉंगानला फिल्डर तैनात. सिंगल फेक आणि दुसरीच्या प्रयत्नाला निघालेत. फेकी देखील झाली आहे परंतु इथे धावसंख्या कंप्लीट करतायत. 2-2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या दोन्ही अंकाने वाईट जाती जाऊन पोहोचेल ती 18 वरती. 18 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. स्लोवर चेंज ऑफ पेस करत असताना विकेटची गरज. विकेट कोण बाद आता ते समजू शकत नाहीये. धावचीची संधी आणि धावचीच्या संधीचं सोनं देखील केलं. फलंदाज प्रशांत मात्र आता बाद होतील. आता सौरभ चाललेत मैदानाच्या आतमध्ये. 2.3 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि अवघ्या 18 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत श्री 11 जयशंकर चांदई टीमच्या. अजून 3 चेंडू आहेत आणि 3 चेंडूवरती मी तर म्हणेल की हे देखील पंचांचा इशाराने बाकी आहे. हा देखील धाव. हा देखील लोबर पुलटा चेंडू सौरभ यांना समजला नाहीये. हा देखील आला चेंडू निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिरावली आहे ती अवघ्या 18 वरती. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू पहिल्या पूर्वार्धाचा पाहायला मिळतोय. इथून जर का संघ जिंकला तर आपलं अस्तित्व कायम राहणार आहे. शेवटचा अंतिम षटकाचा अंतिम चेंडू फुलटॉस आणि देशावरती ही देखील पकडली जाते असेल आणि संपवला आहे. पंच काय आहे? विकेट आहे ना? यस. 2 पंचांमध्ये चर्चासत्र चालू आहे. थांबा. 2 पंचांमध्ये डिस्कस आता होईल. यस. फलंदाज बाद दिलाय.
फलंदाज बादे आणि त्याच्यानंतर आपण पाहायला गेलं तर 18 धावसंख्येवरती थांबवलंय. 19 धावसंख्येची गरज, उर्वरित 18 चेंडूमध्ये 19 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी टीम खाड्याच्या पाड्या संघाला. हॅलो हां. येणाऱ्या 18 चेंडू आणि विजयासाठी 19 धावसंख्येची गरज आहे. सलामीची जोडी सतीश आणि त्या समवेत मात्र जयेश ही सलामीची जोडी रवाना झाली मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्गवरती पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज चिराग आपण पाहतोय गोलंदाजी साजवर सज्ज झालाय. पहिला चेंडू पंचांचा इशारा येणं बाकी आहे. यस निर्धाव चेंडू सांगत होते 18 चेंडू 19 ची गरज असताना आता 17 चेंडू ची गरज आहे. हा देखील वेगवान चेंडू भन्नाट वेगाने चेंडू टाकला होता. हा देखील आला चेंडू निर्धाव. आता 16 चेंडू 19 ची गरज आहे. ही धावसंख्या देखील नक्कीच नाव आणतील. जयशंकर सांदै सिंग उगाच नाव नाहीये, व्यावसायिक दर्जाचा खेळ करणारा संघ आहे आणि त्यांच्यामध्ये आज मात्र कॅपॅसिटी आपण पाहतोय. ही धावसंख्या थांबवायची आणि तेच करत असताना हा देखील पॉइंटच्या डोक्यावरून कटवला. फक्त आणि फक्त दिशा दिली आहे. क्षेत्रशः पोहोचतायत किल, परंतु क्षेत्रशः पोहोचेपर्यंत चेंडू चालला सीमा रेषेबाहेर. 36च्या माठमध्ये आलाय. त्यात 4 धावा चौकार.
इथे आलाय सावकार. या सावकाराच्या मदतीने श्री गणेशा खातं मात्र ओपन केलंय. चला बेकरी संघ आपण लगेचच तयार राहा. आता वॉर्मअप करा. आपली मॅच लगेच आता खेळवली जाईल. हा देखील चेंडू, हा देखील चेंडू, हा देखील चेंडू, हा देखील आला चेंडू. निर्धाव आणि या निर्धावाच्या साह्याने धावफलक स्थिरावलाय. अक्षरशः नाकात थोंडाच्या समोर चेंडू काढला होता. सुरेख चेंडू पाहायला मिळाला. हा देखील चेंडू आला. निर्धाव 4 धावा धावफलकावर. अजून 15 धावसंख्येची गरज आहे. चौथा चेंडू. इथे देखील बैठक शॉट लागवायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. हा देखील चेंडू आला. निर्धाव. या निर्धावाच्या साह्याने धावफलक स्थिरावलंय ते 4 अंकावरती. अजून 13 चेंडू आणि विजयासाठी 15 धावसंख्येची गरज आहे. 13-15चं समीकरण. बेकरी संघ आपण तयार राहा. सर्व खेळाडू एकत्रित या. आपले संदेश अदा करायला आपली वाट पाहतात. बेकरी संघाचे सर्व खेळाडू एका झाडापानाखाली उभे राहा येऊन. 13 चेंडू 15ची गरज. हा देखील बॅकफुटला बावून स्टेअर करायचा होता. एक सिंगल रोखू शकत नाहीयेत. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या षटक क्रमांक पहिले इथे संपला आहे आणि 5 धावा पाव फलकावरती. आता 12 चेंडू आणि 14ची गरज. गोलंदाजी मार्कवरती अतिश आपण पाहतोय. अतिश कोलंबे नेहमी पहिलं पाहायला गेलं तर अतिश पहिलं षटक हाताळण्यासाठी यायचा. थोडा मध्ये दुखापतग्रस्त देखील होता. त्याच कारणासह थोडंसं मधल्या ब्रेकमध्ये मात्र थांबलाय त्यांनी. हा देखील ऑन साईडला ड्राईव्हचा फटका पाहतोय आपण. चिराग चेंडू खाली येते. एक सिंगल फेकाने दुसरीच्या प्रयत्नाला निघाले. 2 धावसंख्या पूर्ण. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 7 वरती. आता 11 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. म्हणजे 11 चेंडू मध्ये असं समजायचंय की 2 मालटीट लागवायचे. फक्त 2 मालटीट 11 चेंडूंमध्ये. याच प्रयत्नामध्ये थांबायचे. खराब चेंडू जरी एकतरी येणारच. त्याच्यावरती प्रतीक्षा करून त्याच्यावरती मोठमोठे फटके खेसाय भेट लागतील. हा देखील वेगवान चेंडू इथे मिस करतायत. समोर चेंडू होता. फक्त उडवायचं होतं. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. भरपूर चेस जाऊ नये. कव्हरच्या डोक्यावरून तो चेंडू उडवला ना. आता 4 ते षटकार देखील. चौकार तर मिळेल कव्हरच्या डोक्यावरून चेंडू उडवला तर. कारण भरपूर चेस डाऊन करावा लागेल मंगेशला. 10 चेंडू आणि 12ची गरज. हिते स्लॉट मध्ये आणि फेकला. अतिशय विरोधामध्ये ठोकलाय. इथे अति सतीश कडून आलाय षटकार. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 13 या धावसंख्येवरती. अजून 6 धावसंख्येची गरज. 9 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज आहे. 9-6चं समीकरण. सर्वात वेगवान गोलंदाज कर्जत तालुक्याचा संबोधला जाणारा अतिश पाहतोय आपण. स्विचिटचा प्रयत्न करायचा होता. इथे फेकी खराब झाली. शांताराम च्याकडून नाही. उमाजी यांच्याकडून आता फेकी खराब झाली. लगेच 2 धावा कंप्लीट. 2च्या मदतीने 15 धावा धाव फलकावरती. आता 8 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. हे 2 चेंडूचा निर्धाव फेकले आतिश. नाही तर मंगेशच्या गोलंदाजीवर मंगेश डिफेंड देखील करू शकतो ती धावसंख्या. परंतु आता आतिश या 2 चेंडू शेष काढावे लागतील. निर्धाव फेकावे लागतील. तर अजून मजा येईल मॅच मध्ये. समोर सतीश चव्हाण. समोर चेंडू उडवलाय बी शेप मध्ये. एक सिंगल वेगाने कंप्लीट केली. दुसरीच्या प्रयत्नाला निघतील का.
दुसरीच्या प्रयत्नाला स्ट्राईक एंडला फेकी झालीये आणि लगेचच तिसरीचा प्रयत्न देखील झालाय सफल. आता मात्र चौथीच्या प्रयत्नाला निघतील का? पहा पहा उमाजी तिथे आहेत. 3 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती तब्बल 18 वरती. एक सिंगल धावसंख्येची गरज आहे. एक ही एक चूक असं म्हणतात ना राजकारणामध्ये एका मताला, क्रिकेटमध्ये एका धाबेला आणि परीक्षेमध्ये एका गुणाला खूप खूप महत्व दिलं जातं. हा देखील हलक्या हाताने ड्राईव्हचा फटका, इथे विजयी फटका आपला पाहायला मिळाला. इथे देखील ओव्हरफेक झालाय चौकार आणि इथून पाहायला गेलं तर खाड्या दाबाडा संघ विजय झालाय. नेक्स्ट मॅच बेकरे, अष्टमनेक बेकरे आणि खाड्याचा बाडा या 2 संघादरम्यान क्वार्टर फायनल तिसरी आपल्याला पाहायला मिळेल. चला दोन्ही संघ लगेचच मैदानाच्या आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच यस नो डाऊट, ज्याने 2 धाबा खर्च करत 2 विकेट घेतल्या आणि बॅटिंग करत असताना सलगचे 18 धावसंख्येची इनिंग साकारली. तो सतीश ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सन्मानकरी. हनुमान शेठ अहिरे यांच्या हिशोबास मात्र मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. तर साई 11 बेकरे